नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ताचा अभ्यास करावा. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं वर्तुळाच्या आतमध्ये किती संख्या आहेत. मग आपल्याला संख्या एकच सुरुवातीला हा प्रश्न सोडवताना येते की एकमेकात गुंतलेली. जर तुम्ही 6 घेतला तर तो ज्वारी खाणारा पण येईल आणि गहू खाणारा पण येईल. म्हणून 6 13 13 आणि 5 18. 18 काय माहितीये का महत्वाचं ह्याच्यावर आहे. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी प्रकरण क्रमांक 9 मधील कूट प्रश्न आणि त्या कूट प्रश्नातील एक उपघटक आहे. पहिलाच आहे वेन आकृती. वेन आकृती एकमेकात गुंतलेल्या आकृती त्यालाच आपण म्हणतो. आता हा प्रश्न सोडवताना ह्याच्यावर आधारित प्रश्न सोडवताना आपल्याला काय लक्षात ठेवायला हवं बघा. भौमितिक आकार माहिती हवे. बघा भौमितिक आकार माहिती हवे, जसे आयत कोणता, त्रिकोण, वर्तुळ, चौरस असेल, कधी षटकोन पंचकोनवर पण आधारित प्रश्न म्हणजे माहिती हवं आपल्याला. कोणती आकृती कोणत्या आकृतीमध्ये गुंतलेली आहे हे माहिती हवं. म्हणजे त्रिकोणमध्ये चौरस आहे का वर्तुळामध्ये त्रिकोण आहे हे आपल्याला तिथं लक्षात आलं पाहिजे. म्हणजे कोणती आकृती कोणत्या आकृतीमध्ये गुंतलेली आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर अंक व चिन्हाचा नीट अभ्यास करावा. त्याच्यामध्ये बघा अक्षर देतात, कधी अंक देतात, कधी चिन्ह देतात. तर ती चिन्ह आकृतीच्या आत आहेत, बाहेर आहेत की मध्ये आहेत हे आपल्याला नीट अभ्यास आपण करायचा आहे. सूक्ष्म निरीक्षण करून प्रश्न सोडवावे. म्हणजे आपलं त्या आकृत्याकडे बारकाईने लक्ष देऊन आपण ते काय करायचे प्रश्न सोडवायचे आहे. काही शब्दाकडे विशेष लक्ष द्यावे. आता त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये असे काही शब्द असतात की त्याच्याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागतं. जसं की फक्त हा शब्द असतो प्रश्नामध्ये की फक्त त्रिकोणामध्ये, फक्त चौरस म्हणजे फक्त त्यातच असला पाहिजे, दुसऱ्या आकृतीमध्ये तो अक्षर किंवा ते संख्या असता कामा नये. तिन्ही मध्ये म्हटलं की 3 आकृती असल्या तर तिन्हीमध्ये, 2 आकृती असली तर 2 मध्ये. म्हणून मी तिथं तिन्ही, शक्यतो 3 आकृत्यावर आधारित जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कोणते, बघा कोणते म्हणजे कोणते अक्षर वर्तुळाच्या आतमध्ये आहे, कोणते अक्षर वर्तुळाच्या बाहेर आहे असा प्रश्न विचारला जातो. किती आहेत, संख्या विचारली जाते तिथे. उदाहरणार्थ बघा वर्तुळाच्या आतमध्ये 2 हा अंक आहे आणि तुम्हाला विचारलं जातं की वर्तुळाच्या आतमध्ये किती संख्या आहेत. मग आपल्याला संख्या एकच माहिती तिथं, पण आपण काय करतो चुकून की वर्तुळामध्ये 2 अंक आहे म्हणून 2 हे उत्तर ग्राह्य धरतो किंवा पकडतो. त्यानंतर कोणता अंक आहे. आता इथं बघा जसं किती आणि कोणता हे महत्वाचं आहे. बघा किती अंक आहेत, एकच अंक होता. कोणता अंक आहे तर 2 अंक. म्हणजे हे आपल्याला त्या प्रश्नाकडे नीट बारकाईने लक्ष दिलं तर ह्याच्यावरचे प्रश्न आपल्याला खूप सोपे जातात. हे आकृत्यावरचे प्रश्न जसे वेन आकृतीवरचे सोपाच घटक आहे, आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हे लक्षात राहील. तर ह्याच्यावर आधारित काही आपण मला प्रश्न दिलेले आहेत. सुरुवातीला हा प्रश्न सोडवताना इथे एक आकृती दिलेली असते आणि ती आकृती एकमेकात गुंतलेली आहे. जसं हा चौरस आहे, हा त्रिकोण आहे, हा वर्तुळ आहे, एकमेकात ही आकृती काय झालेली आहे गुंतलेली आहे. तर ह्याचं नीट निरीक्षण करायचं. दुसरा भाग म्हणजे प्रश्न आधी वाचा. प्रश्नामध्ये काय सांगितलंय, चौरसातील व्यक्ती गहू, म्हणजे हा चौरस म्हणजे काय असणार, गहू असणार. चौरसातील व्यक्ती गहू, वर्तुळातील व्यक्ती ज्वारी, म्हणजे हे काय असणार ज्वारी. आणि त्रिकोणातील व्यक्ती बाजरी खातात आणि हा त्रिकोण आहे, त्या त्रिकोणातील व्यक्ती काय खातात, बाजरी. तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. गहू, ज्वारी आणि बाजरी. हे चौकोनासाठी गहू आहे, वर्तुळासाठी ज्वारी आहे आणि त्रिकोणासाठी बाजरी आहे. तर हे आपण काय केलं पाहिजे, आधी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते लक्षात ठेवल्यानंतर हे प्रश्न आपल्याला आपोआप येणार. तर बघूया आपण पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न काय, फक्त ज्वारी खाणारे किती जण आहेत. बघा हा शब्द खूप महत्वाचा आहे. त्यांनी म्हटलं नाही ज्वारी खाणारे, त्यांनी काय म्हटलं फक्त ज्वारी खाणारे. फक्त ज्वारी. आता ज्वारी कुठं आहे, वर्तुळात आहे, बरोबर. आता वर्तुळामध्ये भरपूर अंक आहेत, वर्तुळामध्ये भरपूर अंक आहेत, पण त्यांनी काय म्हटलं फक्त ज्वारी खाणारे. फक्त ज्वारी खाणारे म्हणजे इथं हाच अंक आहे 5. जर तुम्ही 6 घेतला तर तो ज्वारी खाणारा पण येईल आणि गहू खाणारा पण येईल, म्हणून 6 अंक येणार नाही. तर अंक कोणता येणार 5. म्हणजे आपला पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1 आपण काय करायचा, गोल करायचा. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, फक्त 2 अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्तींची संख्या किती. 2 अन्नधान्य खाणार आहे म्हणजे आता 9 हा एकच आहे, 4 एकच आहे, 5 एकच, ते येणार नाही. 6 बघा 2 खातात, ज्वारी पण खाणारी आहेत आणि गहू खाणारी आहे. 1 पण 2 आहेत बघा, कारण हे त्रिकोणात पण आहे आणि चौकोनात पण आहे. 3 पण येणार बघा, कारण का तर ते त्रिकोणात आहे आणि वर्तुळात आहे, म्हणजे हे 3 जण येणार. 2 येणार नाही, कारण 2 हे तिघात आहे, वर्तुळात पण आहे, चौरसात पण आहे आणि त्रिकोणात पण आहे, म्हणून 2 येणार नाही. तर काय येणार तुम्हाला आता 6, 1 आणि 3.
तर 6, 1 आणि 3 यांनी काय विचारले, संख्या विचारली, म्हणजे तुम्हाला काय करायला याची बेरीज करायला लागेल. तर किती बेरीज येईल बघा, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10. तर याचं उत्तर 10 येणार. मग पर्याय नंबर कुठे आहे याचा 10, तर बघा पर्याय नंबर 3 येणार उत्तर. ओके. प्रश्न तिसरा वाचा. फक्त एकच अन्नधान्य खाणारे व्यक्ती किती? व्यक्ती किती विचारलं. एकच अन्नधान्य खाणारे म्हणजे इथे बघा, हा एकच अन्नधान्य खातो, हा पण एकच अन्नधान्य खातो, हे पण एकच अन्नधान्य खाणारे व्यक्ती आहे. तर ह्या तीन व्यक्ती येणार, म्हणजे ह्या 9, 4 आणि 5 ह्या मिळून व्यक्ती येणार. म्हणजे 9 आणि हे 4 आणि हे 5 किती झाले, 9 4 13, 13 आणि 5 18. 18 व्यक्ती आहेत. किती एकूण व्यक्ती आहेत, 18. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, तिन्ही अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती किती? आता तिन्ही अन्नधान्य म्हणजे तिघात पण हवा, बघा इथं तिघात पण हवा, 3 दोघातच आहे, 1 दोघात आहे, 4 एकटाच आहे. तर तिघात पण इथं फक्त मध्ये आहे बघा 2. नीट निरीक्षण करा तुम्ही, कारण एक चुकून एखादा अंक राहू शकतो. तर इथं फक्त हाच अंक तिघामध्ये आहे. तर किती व्यक्ती आहेत अन्नधान्य तिन्ही पण खाणाऱ्या? तर ते आहेत 2. पर्याय नंबर आपला दुसरा. तर अशा पद्धतीने आपण काय करायचं, हे प्रश्न सोडवायचे. महत्वाचं काय माहितीये का, महत्वाचं ह्याच्यावर आहे बघा सगळं. तुम्ही हे काय करायचं, व्यवस्थित आकलन करायचं की चौकोन हा आहे तो वर्तुळात पण आहे आणि हा त्रिकोणात पण गुंतलेला आहे. त्रिकोण आहे तो इथं असा वर्तुळात आहे, चौरसात आहे, पुन्हा हा वर्तुळ बघा, त्रिकोण बघा. तर हे व्यवस्थित आपण काय करायचं, नीट निरीक्षण करायचं. आणि हे शब्द बघा, गहू, ज्वारी, बाजरी, हे पण शब्द लिहून वाटलं असतं तिथं पेपरमध्ये घेतले तरी खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहा. इथं वेन आकृती लिहा. आपण प्रश्न बघूया. फक्त वर्तुळ व चौकोनामध्ये किती इंग्रजी अक्षरे आहेत? आता फक्त वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये बघा तुम्हाला इथं दिसतंय, हे एक अक्षर आहे, हे एक अक्षर आहे, हे एक अक्षर. ई येणार नाही, जी येणार नाही. त्रिकोणामध्ये आपल्याला चौकोनामध्ये पाहिजे, म्हणजे डी जे के एकूण अक्षर किती आहे, 3. हा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे. कमेंटमध्ये ह्याचं उत्तर लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा.